आणि आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. का ते मी तुम्हाला आत्ता सांगते. आम्ही सगळ्या जणी एकाच गल्लीत वाढलेलो. वयात अंतर असलं तरी आम्ही एकत्रच वाढलो. खेळलो, बागडलो, रुसलो, पण तरीही आम्ही अजून एकत्र आहे. आमची गल्ली एका छान नात्यात घट्ट बांधलेली, एकमेकांच्या मदतीला धावून येणारी. दिवाळीत फराळापासून ते नवरात्रीत गरबा खेळण्यापर्यंत आम्ही एकत्र असायचो. गौरीच्या वेळी तर आम्ही रात्र रात्र जागवून खेळलेलो आहे. पुढे सगळेजण आपापल्या संसारात रमली. परवा लालीताईने अचानक आम्हाला घरी भेटायला बोलवलं. तिच्या दारात पोचले आणि तिने अचानक पाणी व भाकरीचा तुकडा आणला. काय होतंय हे समजायच्या आतच तिने पायावर पाणी घातलं, भाकर तुकडा ओवाळून टाकला, मग आरतीही केली आणि मग म्हणाली, आता आरती. सुखद धक्का होता तो. तुम्हाला नाही समजणार काय वाटलं त्या क्षणी. डोळ्यात पाणी होतं पण ते दाखवून द्यायचं नव्हतं. तुम्ही म्हणाल त्यात रडण्यासारखं काय, तर लहानपणी आई नेहमीच ओवाळायची. गबरात घेताना भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायची. नजर लागू नये म्हणून मीठ मोहरी उतरून टाकायची. पण आता इतक्या वर्षात कुणी हे केल्याचं मला आठवत नाही. करिअर, संसार यात इतके गुंतलो की या सगळ्या गोष्टी नवरा व मुलांसाठी करायला लागलो. पण या सगळ्यात आपल्याला कोणी त्याच मायेनी या सगळ्या गोष्टी करत नाही हे विसरूनच गेलो. आज या भेटीच्या निमित्ताने त्या छोट्याशा गोष्टीने सगळ्यांचंच मन जिंकलं. डोळ्यात पाणी सगळ्यांच्याच होतं, पण तू कुणी दाखवलं नाही. ते शूट करायला आम्ही कोणी प्रयत्न पण केला नाही. कोणीतरी आपले कौतुक केले याचा खूप आनंद झाला. व्यक्ती कोण होती, तिचं वय काय होतं याला महत्व नव्हतं, पण त्या व्यक्तीने तुम्हाला त्या क्षणाला एक गोड आठवण दिली हे महत्वाचं. तुम्हाला आठवतं का हो, तुम्हाला तुमचा वाढदिवस सोडून कोणी औक्षण केलेलं?